थांबूया ना आई येईपर्यंत. हो स्वानंदी गेलीये आईंना बोलवायला, ती येईलच घेऊन. हा मग येऊ दे तिला, थांबूया आपण. हो पण वाढून घेऊ देत तोपर्यंत ना तिला. ललिता येईलच तोपर्यंत. हो येईल ना. ही बघ आली स्वानंदी. ये ग. काय ग येते ना ग ललिता? नाही वहिनी ती नाही येते. काय ललिताची ॲलर्जी जरा जास्तच वाढली आहे, त्यामुळे आम्ही दोघंही खोलीत बसूनच जेवू म्हणतो. म्हणजे तिने एकटीने जेवायला बसणं बरं नाही ना दिसत. शिवाय तिचा मूडही चांगला नाहीये. नाही पण असं खोलीत कोंडून घेऊन काय होणार आहे? आईशी बोलतो. नाही नको प्लीज. स्वानंदी तिला आपण डॉक्टरकडे नेऊ. आधी बोलू दे मला तिच्याशी. बरोबर. त्या ऑलरेडी अपसेट आहेत. तुम्ही जाऊन डिस्टर्ब नका करू. म्हणजे तुम्ही जाऊन आता जबरदस्ती केली तर त्यांना जास्त त्रास होईल. तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? नाही ते वाईट वाटलं म्हणून. मी उद्या बोलेन त्यांच्याशी. एक मिनिट, तुला कसलं वाईट वाटलं एवढं? तू काय बोलणार आहेस आणि आईशी? ते म्हणजे अरे ललिताचं दुःख बघून वाईट वाटलं तिला. हळवी आहे ना बिचारी. हे स्वानंदी, अगं उद्या घेऊन जाणार आहे मी तिला डॉक्टरांकडे. बरं वाटेल तिला. ताट देतेस? हो वहिनी नेऊ हे. वहिनी यांना वाढा नंतर. ए तू जेवतेस ना? नाही आलीच आली. आईने फारच मनाला लावून घेतले. जेवून जा. तू का उठलास? नंतर जेवेन मी स्वानंदी बरोबर. आई नाहीये तर जेवावंसं सुद्धा वाटत नाहीये. तुम्ही जेवा, मी नंतर जेवेन. हो घ्या तुम्ही जेवून. अरे निरंजन. मी वा. रे देवा, मला फक्त थोडीशी फजिती करायची होती ललिताची. मस्करीची कुस्करी झाली. सगळे दुःखी झाले माझ्यामुळे.